नाशिक महानगरपालिकेच्या कत्तलखान्याला महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्यात आलेलं आहे। सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होतोय। समस्त फुले प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यात। याचे पडसाद राज्यात उमटायला सुरुवात झाली आहे। या संदर्भात मालेगावमध्ये समविचारी नागरिकांकडून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। तात्काळ ते नाव हटवावं, आयुक्तांनी माफीनामा जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात सरकारी वकिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी। नाशिक शहरातील एका कत्तलखान्याला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव दिल्या गेल्यामुळे याचे पडसाद आता कुठेतरी राज्यात उमटू लागले आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणजे मालेगावातील देखील काही नागरिक आहेत, यांनी तो संताप व्यक्त करत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर काय सांगाल, काय नेमकं? नाशिक शहरात काल एका कत्तलखान्याला क्रांतीज्योती शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांचं नाव देण्यात आलं आणि त्या स्लॉटर हाऊसचं नामकरण त्यांच्या नावाने करण्यात आलं। हा अतिशय निषेधार्थ असा प्रकार आहे आणि या संदर्भात शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची आता गरज निर्माण झालेली आहे। आणि ह्या प्रकाराचा निषेध आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही महात्म्याच्या, कोणत्याही महापुरुषाच्या नावाचा गैरवापर होणार नाही यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, म्हणून आम्ही आज मालेगावातल्या सगळ्या समविचारी मित्रमंडळींनी एकत्र येऊन ह्या नाव देण्याच्या प्रकाराचा निषेध केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही शासनाला आज निवेदन दिलं आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये एक धोरणात्मक निर्णय घेऊन असे गैरप्रकार कायमस्वरूपी थांबतील याची काळजी घेण्यात यावी, यासाठी आज आम्ही शासन दरबारी निवेदन आमचं दिलेलं आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।